यवतमाळसह विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर एकामागून एक संकट येत आहेत। सोयाबीनच्या पिकाला हमीभाव मिळत नसल्यानं आता येलो मोझॅक या रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक देखील उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 मदत सरकारने द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बेलोना गावातील शेतात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली। यावेळी सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचं आढळून आलं। या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सुमारे 80% शेंगांमध्ये दाणेच तयार झाले नाहीत, तर उरलेला दाणा अत्यंत बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही परवडणारा नाही असं वडेट्टीवार म्हणाले। या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादनच येणार नाही। एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे रोगाचा प्रादुर्भाव, मात्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतात। पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये तात्काळ मदत देणं आवश्यक आहे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली। येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यात झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना 1 क्विंटल देखील उत्पन्न मिळणार नाही। शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे नुकसान होणार आहे। याबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी कृषी मंत्र्यांना पत्र लिहून केली आहे।